संपूर्ण राज्यात तेच आहे. आमचं सरकार असताना आम्ही कर्जमाफी केली. आम्ही कर्जमाफी केल्यानंतर यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना काढली. कोणी काढली होती? 2016 मध्ये आमचे मित्र फडणवीसांनी काढली. ते मुख्यमंत्री होते. यांनी कर्जमाफी केली नाही. 2019च्या निवडणुकीनंतरही त्यांनी सांगितलं कर्जमाफी करू. मोदी साहेबांचेच ते अनुयायी आहे. त्याच्यामुळे मोदींनी त्यावेळेस 2014 मध्ये यवतमाळमध्ये येऊन सांगितलं होतं की माझी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेन. मग सांगितलं की तो जुमला था. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली. आमच्या देवताच्या नावाने त्यांनी योजना काढली आणि आमच्या छत्रपतीचा अवमान केला शेतकऱ्यांमध्ये. ज्या छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला हात लावला तरी हस्तगत करेल, ही भूमिका शेतकऱ्यांबद्दल होती. त्यांच्या नावाने योजना काढून शेतकऱ्यांना फसवण्याचा यांना अधिकार दिला होता. आमचं सरकार आल्यानंतर आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री नको. आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि ते पहिल्या कॅबिनेटमध्ये झालं. आम्ही केलं. प्रोत्साहनमध्ये द्यायचा निर्णय सरकारने केला. पण कोरोना आला. कोरोना गेल्याबरोबर खोक्याचं सरकार आलं. आम्ही जे धोरण स्वीकारलं होतं त्याचं अंमलबजावणी ज्या लोकांनी केली नाही. हे शेतकरी विरोधी लोक आहेत. त्यामुळे शेतकऱ्याबद्दल यांना बोलायचा अधिकार नाही. शेतकरी ऐकायला तयार नाही. हाकलतात त्यांना गावातून लोक. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही जे घोषणा केली आम्ही सांगितलं आता की एकीकडे प्रधानमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना सांगतात की जेव्हा आवाज मारेल त्यांच्या अडचणी मी धावून जाईल. मग ते शेतकऱ्यांसाठी काय नाही आले धावून? शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्यावेळेस का धावून आल्या? आम्ही आलो. राहुल गांधींनी सांगितलं मी पहिलं आमचं सरकार आलं की कर्जमाफी विचार. त्याच्यासाठी आयोग बसले. एक संविधानिक आयोग असा बसू की त्या आयोगाच्या माध्यमातून ज्या ज्या भागात दुष्काळ होईल ते कर्जमाफी आयोग जाईल. ते तिथली तपासणी जे रिपोर्ट दिला कर्जमाफीचं दिलं तर सरकारला ते बंधनकारक राहील असा कायदा आम्ही करू हे सांगितलं. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार. त्यांचं नाही आहे ना, हे तर जुमलेबाज आहे.